न्यूज। यवतमाळ वन विभागाला हद्रा ठिय्या आंदोलनानंतर चौकशी व कारवाईचं आश्वासन। गर्भवती माकडीनीच्या मृत्यूनंतर पेटले यवतमाळ वन विभागाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव संरक्षणाच्या बाबतीत वन विभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वर्तनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या ढिसाळ व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे गर्भवती माकडीनीचा मृत्यू। माकडीनीचा मृत्यू आणि वन विभागाची उदासीनता। अलीकडे एका गर्भवती माकडीनीला गंभीर दुखापत झाली होती। प्राध्यापक पंढरी पाटे व MH29 हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी वेळेत वन विभागाला कळवलं, मात्र रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब दाखवला आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही, त्यामुळे 2 जीव गमवावे लागले। ही घटना वन विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कार्यशैलीचं जिवंत उदाहरण ठरली। या घटनेनंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या निवेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आले। परिणामी यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज 24 मार्च रोजी सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यवतमाळ वन भवन इथं ठिय्या आंदोलन छेडलं। ठिय्या आंदोलनानंतर प्रशासन जागेवर। मुख्य वन संरक्षक निलेश सोनवणे यांनी आंदोलनाचे मुख्य प्राध्यापक पंढरी पाटे व आंदोलकांशी चर्चा करत संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। चौकशीत रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम आणि त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र तातडीनं सुरू करावं। रॅपिड रेस्क्यू टीममध्ये अनुभवी वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्रांचा समावेश करावा। सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रे तातडीनं द्यावीत। वन्य क्षेत्राच्या घटनांच्या कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। टिपेश्वर अभयारण्यात भोंगळ कारभार थांबवून वन संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत। उद्याचा निर्णायक टप्पा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.